हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ बनवलेले नाही आहेत मी 2 ते 3 दिवस झाले. त्याच्यात म्हटलं एक छोटासा 3 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत. म्हणजे मला एक गोष्ट शेअर करायची आहे, ती पण या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगता येईल. आणि प्रथम मी आमच्या पराक्रम करून आलेला आहे. ॲक्च्युली त्याची पण चूक नाही आहे, पण आईला मुलांनी काही केलं ना, बाहेर काही करून आले तरी ते पराक्रमच वाटतात आईला, त्यांची चूक नसली तरी. तर प्रथम दुपारी जातो ट्यूशनला तो सायकल घेऊन जातो नेहमी. आणि त्याचे पप्पा आणि मी नेहमी आम्ही त्याला खूप फोर्स करायचो. आणि आत्तापर्यंत तो रिक्षाने जात होता पनवेलला. पण आता मध्ये 3 ते 4 महिने झाले तो स्वतःहूनच खूप फोर्स करायला लागला, मम्मी मी सायकल घेऊन जातो, जाऊ दे मला तशी सवय होईल. त्याची हाईट पण थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे मग सायकल चालवायला पण मिळते, बाकी त्याला टाईम भेटत नाही सायकल चालवायला. त्यामुळे म्हणतो मम्मी तेवढं माझं सायकल चालवणं पण होऊन जाईल. म्हणून मग त्याचे पप्पा आणि मी तयार झालो होतो. पण सायकलवरनं आमचे राजे आज पडून आलेले आहेत, तुम्हाला दाखवते. आणि खूप लागले त्याला, खूप म्हणजे खूप लागले. मी तो घरी जेव्हा रिटर्न आला आणि बघितलं तेव्हा मलाच रडू आवरलं नाही, इतकं लागलं आहे त्याला. आणि मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. खूप लागतं आपल्या नजरेसमोर काही झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे जास्त भीती वाटत होती मला. पण नशीब, देवाची कृपा, स्वामींची कृपा की थोड्यावरनं सगळं गेलं, ते थोड्यावरनं गेलं. जास्त काही त्याला मोठं इंजरीज झाल्या नाही, मोठं लागलं नाही. ह्याच्यात मी स्वामींचे खूप 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 आभार मानते. आणि तुम्हाला दाखवते त्याला किती लागलं आहे ते. ॲक्च्युली सायकलवर जात होता आणि जी एक मोठी गाडी आली 4 व्हीलर, आणि ती एवढी फास्ट गेली की त्या गाडीचा धक्का प्रथमला लागला, सायकलला लागला. आणि त्याने पण बघितलं नाही पाठीमागे, त्याची पण थोडीशी चूक असावी. आणि 4 व्हीलर वगैरे होती आणि गाड्यांना खूप फास्ट चालवतात, बघत नाहीत काय नाही, लोकं पण अशी आहेत ना. तर वाटतं काहीतरी धक्का लागला आणि प्रथम कोलमडून पडला खाली सायकलवरून. आणि रस्त्याची कामं चालू आहेत, त्याच्यामध्ये तिथे खडी होती सगळी, आणि त्या खडीवर तो पूर्ण घासला गेला. पूर्ण सूज आहे हाताला, इथे पूर्ण सूज आहे आता हाताला. हात पण नाही लावून देते तो. हे एवढं लागलं आहे प्रथमला, खूप लागलं आहे. आणि मी आता डॉक्टरकडे जाऊन आणलं त्याला. पूर्ण खोलपर्यंत जखम आहे बरीचशी, सरळ पण इथे पण थोडीशी, आणि पायाला पण थोडीशी जखम आहे अशी. डॉक्टरकडे जाऊन आली मी आत्ताच. डॉक्टरांनी ओपन ठेवायला सांगितलेली आहे जखम, कारण की थंडी आहे त्यामुळे ती दुखेल, आणि बांधून ठेवली तर ती लवकर बरी होणार नाही. जेवढी ती ओपन राहील तेवढी ती लवकर हील होईल. त्याच्यामुळे मग आता त्याला ओपनच ठेवलेलं आहे. औषधं वगैरे दिलीत, पेनकिलर वगैरे दिलेल्या आहेत. चला बाय बाय.